जाऊसोबत जाऊन मी मूर्खपणाच केला. असं काय झालं चला मी तुम्हाला पुढे सांगते. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर इथे आमच्या जाऊबाई खूप गडबडीमध्ये आहेत कारण त्यांना जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तर ते इथे आमच्या भाऊजीसाठी टाकत आहेत चपात्या. मी ठेवलाय चहा आणि भाजीला काय करू हेच माझ्या डोक्यामध्ये टेन्शन सुरू आहे. तर तिकडे जाऊ म्हणतात काय बनवत आहे लवकर बनव कारण की आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तर भाजीबद्दल आमची पहिला इथे डिस्कशन झाली काय बनवू काय नाही. मी म्हटलं हे बनवते, ती म्हणे ते बनवू नको. ती म्हणत होती ही भाजी बनव, तर मी म्हणत होती मी ते बनवत नाही. ती म्हणत होती बिचारे काही बनव पण लवकर बनव कारण आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. मग काय पटकन मटर फ्लावर बनवून घेतली, सोबतच कुकरला डाळ लावून मस्त फोडणीचं वरण करून घेतलं. जाऊन निघून गेल्यानंतर माझी घरातली सर्वच कामं झाली होती, म्हणजे किचनमधली सर्व कामं झाली होती. त्यासोबतच माझ्या रूममधलं देखील मी आवरून घेतलं होतं. आता मला काम करायचं होतं ते म्हणजे झोला उठा के चलो, ते म्हणजे व्हिडिओ बनवायचं काम. काल थोडासा उशीर झाला होता त्यामुळे माझं पूर्ण मूड गेलं होतं व्हिडिओ बनवायचं. म्हणून म्हटलं चला पटकन बनवून घेऊया, घरातली कामं आवरली. इथे 2च ड्रेसचं मला प्रमोशन करायचं होतं. पटापट व्हिडिओ बनवून घेतले आणि जे सामान मी ठेवलं होतं ते पटापट उचलून घेतलं कारण की जाऊचं लक्ष त्या वाघासारखं असतं माझ्याकडे की हे कधी सामान ठेवते माझ्या रूममध्ये आणि मी कधी बोलणार. त्या नुसता चान्स शोधत असतात आणि तो चान्स मला त्यांना द्यायचा नव्हता. म्हणून जे त्यांच्या रूममध्ये नेलं ते सर्व उचलून माझ्या रूममध्ये आणलं आणि घड्या करून ठेवून दिलं. काही झालं तरी चालेल पण जाऊला मला बोलायचा चान्स अजिबात देणार नाही. प्रमोशनचे व्हिडिओ बनवायच्या नादामध्ये मी विसरूनच गेली होती की माझे कपडे मशीनमध्ये लावायचे आहेत. मग काय जसे कपडे चेंज केले पहिला आली वॉशिंग मशीनकडे आणि कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिले. आता कसं टेन्शन नाही, मशीन आपलं काम करते कपडे धुवायचं. तो चला म्हटलं आपल्या अंगणामध्ये पाणी टाकून घेऊया, सोबत आपल्या झाडाला देखील पाणी टाकूया कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. तसं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू होऊन 15 दिवस झाले पण अजिबात ऊनच नाही आहे, नुसतं आभाळ. या आभाळाने एवढं डोकं जड होत आहे, त्यासोबतच बधीरपणा देखील येतोय मला. तुम्हाला येतो की नाही माहिती नाही पण मला मात्र खूप बधीरपणा येतोय. काम करायची अजिबात इच्छा होत नाहीये, नुसता आळस येतोय. 2 घास गिळले की बस असं वाटतं मस्त पसरून द्यावं. तेवढ्या चेहऱ्याला स्टॉल बांधून मी निघाली बिट्टूला स्कूलमधून आणायला. मी जेव्हा शूट करत होती त्यावेळेस मी हा शूट माझ्या ट्रायपॉडनेच करत होती. तर ट्रायपॉड मी हॉलमध्ये ठेवून दिला. जसा बिट्टूला दिसला ना आल्याबरोबर तो घेऊन डायरेक्ट म्हणाली अब तो ये बेर मेरा है तुझे ना दूंगी. ते पहिला हॅलो मित्रांनो, माझं नाव रोलिंग. व्हिडिओ आहे 15 दिवसाच्या आधीचा, ज्यावेळेस मी ही स्पीच तिच्याकडून पाठ करून घेत होती. तिलाच वाटलं की हा ट्रायपॉड मम्मी माझ्याकडून हिसकून घेईल म्हणून ती असं दाखवत होती की बघ मम्मी मी ना ह्याचा माझा माईक बनवलाय आणि याच्यावर माझी स्पीच देत आहे जेणेकरून माझी मम्मी हा माझ्याकडून घेणार नाही. पण ती विसरते की मी तिची मम्मी आहे आणि ती माझी मुलगी आहे. तिचा हा दीडशाणेपणा काही जास्त वेळ टिकला नाही. मी लगेच तिच्याकडून तो ट्रायपॉड घेऊन घेतला कारण स्वयंपाक वगैरे माझा सर्व झाला होता आणि गॅस ओटा मी तसाच ठेवून दिला होता कारण की जी गॅस शिगडी आमची काचेची आहे आणि ती जर आम्ही लगेच पाणी टाकून धुवून घेतली ना तर ती खूप खराब होते. त्यामुळे मी स्वयंपाक झाल्यानंतर साधारणतः अर्धा तास तरी ती शिगडी तशीच ठेवते. त्यानंतर गॅस ओटा पुसून घेते. तर हे कालचं दूध होतं जे गरम करून मी आजचा आणि कालचं दूध एकत्र करून घेतलं. त्यासोबत त्याची जी साय होती ते देखील बाजूला काढून घेतली आणि सर्व भांडे धुण्यासाठी सुद्धा काढत होती कारण आता थोड्या वेळाने आमच्या ज्या भांडेवाल्या ताई आहेत त्या देखील येतील. जर का व्हिडिओ आवडत असतील तर अजिबात कंजूसी करत जाऊ नका, पटापट लाईक सुद्धा करत जा. मी दिला होता तर तू म्हणाली की मला पाहिजे नाही. हा देते ना, मग मी दिला तर तू खाल्ला नाही. आपण जेव्हा मुलांना म्हणतो ना की जेव 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 त्यावेळेस मुलं अजिबात जेवत नाही. मी पण मगाशी माझं जेवण झाल्यानंतर हिला भरवत होती पण मॅडम होती की तू कसं वरण भातू खाल्लं तसंच मला वरण भातू दे. मी फोडणीचं वरण आणि भात असं खात होती. मग मी तिला विचारलं तुला पण असंच देऊ काय ग, मग मी तिला दिला. त्यानंतर तिला थोडासा तिखट लागला कारण त्यामध्ये होती मिरची टाकलेली. तिला मिरचीचं अजिबात चालत नाही. मग का बाईचं मुद्दाम डाळ भातूवर चिडचिड करणं सुरू झालं. एखाद्या दिवशी ती खूप चिडचिड करते नाहीतर खूप छान राहते. अशी वाटते की खूप मोठी झाली आता, समजदारसारखी वावरते सुद्धा. त्यानंतर ती भरपूर चिडचिड करत होती म्हणून तिच्याकडे दिला बनाना. माझी जाऊ मला किती वेळेस सांगितलं की चला आपण पार्लरमध्ये जाऊ. 15 मिनिटं झाली त्यानंतर ती माझ्या आईसोबत फोनवर बोलत होती. असं झोपून इथे मस्त माझे व्हिडिओ एडिट करते. आता तिने मला परत आवाज दिला, चल ग बाई चल ग. म्हटलं कुठे ग, कारण मला आता आवाज जायची इच्छा नाही. काय ग कुठे जायचंय, कुठे गेली? तिच्याकडे गेल्यानंतर तिने मला खूप सुनावलं. मग मी तयारी केली डायरेक्ट आणि बरोबरही आहे, ती माझ्या प्रत्येक कामात येते तर मी सुद्धा तिच्यासोबत जायला पाहिजे म्हणून मी पण पटकन तयार झाली. जेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आले ना तेव्हापासून माझा जो मेकअप आहे, म्हणजे माझा मेकअप तर मी करतच नसते, स्किन केअरच करत असते. फक्त चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन लावून मी झाली आहे ते तयार.
तर मी झाली इथे तयार आणि जमले ठेवला चहा. तिला म्हटलं 5 वाजलेत, आपण चहा पिऊनच जाऊया. आणि मला खूप आळस येतात, खूप आळस कालपासून. परत बोला ना. गरम चाय, चाय लो लो, चाय ले लो, चाय वाली बाई. चाय ले लो गरम चाय. आता नाही घेत आहे ते. आता कॅमेरा सुरू केला ना म्हणून ते निघत नाहीये. मला वाटायला लागलं की खरंच मी चाय. अरे बापरे, बापरे. मग आमची स्कूटी घेऊन आम्ही निघालो पार्लरकडे. पार्लरमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की पार्लरमध्ये ज्या लेडीज आहेत, ज्या फेशियल वगैरे करतात, त्या तिथे नाही आहेत. आता तर मला थांबावं लागेल अर्धा तास. ते अर्धा तास म्हटल्यानंतर पहिला माझ्या चेहऱ्यावर 12 वाजले, कारण की आज मी माझा कुठलाच व्हिडिओ एडिट केला नव्हता. आणि माझ्या जाऊ मला तशाच घेऊन इथे आल्या. तिथे दिसलं मला हे कबूतर, जे बिचारा एकटंच बसलेलं होतं, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला बघत होतं. बराच वेळ ती पार्लरवाली बाई आली नाही, साधारणतः 1-1.5 तास झाला होता. मग मी आम्ही फुल टाइमपास सुद्धा केला. मग आला त्या मॅडम आणि मग सुरू झालं बाईंचं फेशियल. त्या होत्या आतमध्ये आणि मी चेहऱ्याला बांधून होती इथे डाकूसारखं. जेव्हापासून हा खराब चेहरा झालाय ना, तेव्हापासून मी माझ्या चेहऱ्याला असंच बांधून ठेवते. रात्र झाली तरी चेहऱ्याचं सोडत नाही. गेल्या वेळेस मी इथे माझी हेअरकट केली होती. आता इथे आल्यानंतर परत माझी इच्छा सुरू होती की मी हेअरकट करावं. पण जाऊ तू असं म्हणणं होतं, एवढूशे केस आहेत, त्यामध्ये परत तुला हेअरकट करायचे का, गप्पच घर. तर आलो बाबा आता आम्ही. आता लगभग 8 वाजत आलेत. 8 वाजायला 10 मिनटं बाकी. आता घरी पोचलो. मॅडमचं फेशियल झालं. मी बसली होती तिथे माशा मारत. तर ही करत आहे चपात्या, मी करते भाजी. हे आमचा कॉन्ट्रॅक्ट आहे रोजचा. आज होती मॅडमची सुट्टी. बिट्टू आमची TV बघते. सासूबाई तिच्याकडे लक्ष देत आहेत, जेणेकरून बिट्टूने सामान इकडे तिकडे अस्तव्यस्त केलं नाही पाहिजे. त्यासाठी तुमचे 2 शब्द. तुमची स्पीच इथे संपली. धन्यवाद. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आमच्या इथे आले होते माझ्या ताईचे मिस्टर, म्हणजे माझे नंदाई. मग त्यांच्यासाठी चहा ठेवला. उद्या होता सॅटरडे, तर मुलांसाठी मला उद्या बनवायचे होते साबुदाणा वडे. त्यासाठी मग आजपासूनच तयारी सुरू केली. तर म्हटलं चला साबुदाणा जो आहे तो भिजत घालूया, जेणेकरून रात्रभर तो मस्तपैकी भिजेल. मुलांना काय, मला देखील साबुदाणा वडे खूप आवडतात. मला उसळ फारशी आवडत नाही, पण साबुदाण्याचे वडे खूप आवडतात. बिट्टूला पण वडे खूप आवडतात, आर्यनला देखील, आणि माझ्या मिस्टरांना पण. माझ्या घरामध्ये सर्वांचेच वेगवेगळे चोचले आहेत. काय झालं? आतापर्यंत हिंदी सुरू होती. कशी हिंदी सुरू होती माहिती आहे का? मुझे मम्मी ने ओरड दिया. एक तर हिंदी बोल, एक तर मराठी बोल. त्या हिंदीची घालून टाकली, मराठीची पण हरवून टाकलीस. 11 वाजत आलेत. आमची मस्ती सुरू आहे आणि मी इथे चेहऱ्याला क्रीम लावून ठेवले म्हणून. तर बिट्टूचे पप्पा हे कालपासून सकाळीच ड्युटीला जातात आणि 11 वाजता किंवा 10:30 वाजता घरी येतात. तर आता आल्याबरोबर पहिला बिट्टूसोबत थोडीफार मस्ती केली. पप्पा हातपाय धुवायला गेल्यानंतर माझ्यासोबत देखील तिने खूप मस्ती केली. माझे अर्धे केस तोडून टाकले. म्हणाली थांब तुला आता टकलीस करून देते. रोज आमची पागलपंती अशीच सुरू असते. आणि असा गेला मग आजचा माझा दिवस. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.